बीडमध्ये थोड्याच वेळात ओबीसींचा महाएल्गार मेळावा। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ मैदान। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंचे ओबीसी नेते उपस्थित राहणार। बीडचा मेळावा हा सरकारसाठी अल्टिमेटम। 10% मराठ्यांना घाबरताय, आम्ही 60% आहोत, सरकारने सावध व्हावं, लक्ष्मण हाकेंचा इशारा। बीडमधला मेळावा ओबीसींचा नसून विशिष्ट जातीचा। महाएल्गार मेळाव्यावर मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मोर्चा काढणारे ओबीसींचे शत्रू असल्याचं टोला। मराठा कुणबी जीआर रद्द होत नसतो, जरांगेंना विश्वास। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित वेळेतच होणार। निवडणुका पुढे ढकलण्यास निवडणूक आयोगाचा नकार। या महिन्याच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता। राज्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन। सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून काळी दिवाळी साजरी। सरकारमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। अद्याप केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला नसल्याचा वडेट्टीवारांचा दावा। शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करावी, वडेट्टीवारांचं आवाहन। ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येणार। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन। शिवाजी पार्कवरच्या कार्यक्रमात उद्धवराज भेट होणार। आणि जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात तब्बल 3600 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,35,300 रुपयांवर।